तुमचंही हिमोग्लोबिन कितीही प्रयत्न करून वाढत नाहीये, तर कदाचित या 5 पोषक घटकांपैकी एखाद्या घटकाची कमतरता यामागचं कारण असू शकतं. तर पहिलं आहे आयर्न. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आयर्न सर्वात महत्त्वाचं आहे. आयर्नची कमतरता असेल तर सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर येणं आणि दम लागणं अशा समस्या होऊ शकतात. तर आयर्नसाठी नियमित पालक, मेथी, हरभरा, चवळी, डाळी, डाळिंब, तीळ यांचा आहारात समावेश करा. नंबर 2 वरती आहे व्हिटॅमिन सी. फक्त आयर्नच खाऊन उपयोग नाही, शरीराला ते शोषून घ्यावं लागतं. यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून यासाठी आहारात लिंबू, संत्री, आवळा, टोमॅटो यांचा समावेश करा. नंबर 3 वरती आहे व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 हे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असतं आणि याची कमतरता असेल तर सतत थकवा, कमजोरी आणि हातापायांना मुंग्या येण्याचा त्रास जाणवू शकतो. म्हणून आहारात दूध, दही, अंडी, मासे, चिकन हे समाविष्ट करा. हे B12चे चांगले स्रोत आहेत. तर नंबर 4 वरती आहे फॉलिक ॲसिड. तर नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी फॉलिक ॲसिड हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, मूग, मसूर आणि शेंगदाणे हे नियमित खा. त्यानंतर 5 नंबरवरती आहे प्रोटीन. रक्त निर्मितीसाठी शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते. त्यामुळे प्रोटीन मिळणारे डाळी, दूध, पनीर, अंडी आणि इतर प्रोटीनयुक्त पदार्थ रोज आहारात ठेवा. जर खूप प्रयत्न करूनही तुमचं हिमोग्लोबिन वाढत नसेल तर कमेंटमध्ये HB असं लिहा. मी तुम्हाला त्यावर सविस्तर मार्गदर्शन करेन. आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लगेचच तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला शेअर करा. आणि अशाच नवीन हेल्थ टिप्ससाठी फॉलो करा.